राजीनामा होगा आणि आज तो दिवस आलेला आहे. समोर बघा इकडे ताई. काय सांगाल? 100% एक थोडासा खेद आहे की जैसे की माझी अशी अपेक्षा होती देवेंद्र भाऊ किंवा अजित दादा याच्यावरती काल सांगितलं पाहिजे होता आणि जे 2 दिवस अगोदर राजीनामा घेतला गेलेला आहे माझा कल अपेक्षित होता. जसं की मी फेसबुक वरती पोस्ट टाकलेली आहे पण काल पण झाला नाही. पण आज 1 बजेपर्यंत एक बजे किंवा 2 बजेपर्यंत 100% महाराष्ट्राला न्याय भेटेल. नक्कीच तुमच्याकडे समोर बघा ताई. आणि आता माझं हे झालेलं आहे. मी मीडियावरती टाकते, फेसबुकवरती टाकते, तुम्ही सगळे घ्या तिकडून. आणि हे लोकांची जे क्रूर वृत्ती आहे मंत्रीपदाचा कसा गैरवापर करून गेले 3 वर्ष मला त्रास देत आहे हे सगळी गोष्ट. आणि पर्लीमध्ये पण आपण बघितलेलं आहे की एक ॲडव्होकेट सोबत मारहाण केली आणि त्यानंतर मृत लोकांचे मतदान करून जसं की हे सब जीत विजय झालेली आहे धनंजय मुंडेची. तर हे सगळं बघताना हे लोकांची क्रूरता बघताना 27/11/2024 रोजी राहुल नार्वेकरजींना, राज्यपाल साहेबांना आणि इलेक्शन कमिशनचे कमिशनरला मी निवेदन दिलेलं आहे की धनंजय मुंडेला शपथ घेऊ देऊ नका. क्योंकि हे खूप क्रूर माणूस आहे, खूप क्रूर वृत्तीचे लोक आहे, घाणेरड्या लोकांना सपोर्ट करतात. पण कोणी माझी ऐकली नाही. पण आज 9 डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला. त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या समोर हे लोकांचं जे असली रूप आहे ते लोकांच्या समोर आला. आणि आज ईश्वरची कृपाने मी साक्षात शिवबाबाला मी धन्यवाद मानते की आज सगळ्यांना न्याय मिळाला. ताई समोर बघा. तुम्ही पाहिलेत का आणि काय तुमची भावना आहे इतक्या क्रूरतेने आणि निर्दय देणं आज जसे की मी एक ते बघितलं आहे फोटो की जसे संतोष देशमुख भाऊचे मृत झाल्यानंतर एक व्यक्ती त्यांचे तोंडावर लघवी करत आहे. काय मानसिक स्थिती आहे लोकांची, काय मानसिक स्थिती. आणि हसत खेळत त्यांची जे मृतदेह आहे ते मृतदेहवरती इतके फोटो व्हिडिओ काढताय आणि जे वाल्मिक कराड आहे ते व्हिडिओ लाईव्ह बघताय. अरे कुठे चाललाय आपलं महाराष्ट्र. आणि हे जे लघवी केलेली आहे ना ते संतोष भाऊचे तोंडावर नाही आपले शासन प्रशासनवर लघवी केलेली आहे. मी तो इतका पण सांगू शकते. आणि हे तुम्ही बघा जरी एक मृत व्यक्तीची इतकी बुरी अवस्था करू शकते हे लोक तो एक जिवंत व्यक्तीची काय अवस्था करतात हे लोक. मी तो असं म्हणणार की जसं धनंजय मुंडेंनी मागणी केली होती, वाल्मिक कराडांनी स्वतः सरेंडर झाल्यानंतर मागणी केली होती की जे कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे. तो आता आमची नाही त्यांची मागणी पुरी करा. त्यांची मागणी होती की फाशीची सजा झाली पाहिजे संतोष देशमुख भाईचे आरोपीला. तो आता पूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे की हे लोकांना फाशीची सजा द्या. आणि माझी स्वतःची एक मागणी असेल याच्यामध्ये ज्याच्या पूर्ण महाराष्ट्र बघायला पाहिजे की एक मृत व्यक्तीचे तोंडावर लघवी करणारे नीच क्रूर घाणेरड्या लोकांचे तोंडावर पूर्ण जनताचे समोर आणायच्या आणि त्यांचे तोंडावर लघवी करायच्या असं आपल्याला करायचं आहे. ताई जर 1 वाजता राजीनामा नाही दिला तर तुमचा पुढचा पाऊल काय असणार आहे? कारण 3 तारखेला पण सांगितलं होतं की तुम्ही काल सोमवारची डेडलाईन दिली होती, आज नाही 100% आज तुम्हाला मिळेल. मी काल पण 2 दिवसाचा टाइम दिलेला आहे मीडियावरती. बहुतेक आज 100% आणि मी तो स्वतः धनंजय मुंडेला निवेदन करणारे कॉल करून की जरी कोणी मागितलं नसेल तरी तुम्ही स्वतः द्या. अरे काहीतरी लाज काहीतरी हया आहे की नाही. अजितदादांनी पण एक लहान गोष्टीवरती विलासराव देशमुख साहेबांनी पण दिलेला आहे तरी पण जनतांनी 10 वर्ष 15 वर्ष असे लोकांना जिंकून दिलेला आहे. असा एक भावनिक महाराष्ट्र आहे. लोकांची भावनाची कदर असते इकडे. आज पूर्ण महाराष्ट्र माझ्या पण पाठीमागे आहे. कशासाठी? माझ्याकडे काही नाही आहे लोकांच्या देण्यासाठी तरी पण माझ्या पाठीमागे क्योंकि भावनिक आहे.
त्याच्यासाठी मी त्यांना पण एक व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करणार आहे. ताई, तुम्ही ज्या प्रकारे काल किंवा 2 दिवसापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की या एकंदरीतच प्रकरणामध्ये सुरुवातीपासून सिंडिकेट किंवा रॅकेट असणारं प्रकरण हे आहे. काल मोठा गौप्यस्फोट पाहायला मिळाला की अमानुष छळ होतानाचे मोठे फोटो बाहेर आले. ऐका, येतो मृत्यू झालेली आहे त्याच्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे ना. पण असे खूप काही गोष्टी आहे जैसे कि एक गरीब व्यक्ति का अभी आपका ही कोई प्लॉट खींच ले, आप जिंदगी भर कमा रहे हो, मेहनत कर रहे हो, सुबह सुबह 7 बजे यहाँ आ गए, आपने एक प्लॉट लिया है, वो कोई मंत्री का व्यक्ति खींच ले, आपको कैसा लगेगा? एक ये जो खूप बडा रॅकेट आहे, ये सब लोगों को, ये सगळे लोकांना थांबावं लागेल आपल्याला. आणि याच्यासाठी मला मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांची भेट पाहिजे. त्यांनी आतापर्यंत मला दिलेली नाही आहे. मी एक मंत्रीची बायको आहे आणि एक पक्षाची अध्यक्षता आहे, तरी पण मला आतापासून देवेंद्र साहेबांनी भेट दिली नाही. क्योंकि मला सांगायचं आहे, खूप काही गोष्टी सांगायच्या आहे. हे सगळं जे सिंडिकेट चालू आहे त्याच्याबद्दलही मला सांगायचं आहे. 3 महिन्यांपासून राजीनाम्याची मागणी होती, मात्र त्यांच्या बाजूने राजीनाम्यासंदर्भात कोणतीही पावलं मुंडेंकडनं उचलण्यात आली. अखेर त्यांना मुख्यमंत्र्यांना आदेश द्यावे लागले. म्हणजे त्यांची जवळची व्यक्ती या प्रकरणामध्ये सहभागी कसं पाहता? म्हणजे त्यांच्या सुरुवातीपासून राजीनाम्याची टोलवाटोली पाहायला मिळाली. 100% जे धनंजय मुंडेला पाठीशी घालण्याचं काम अजितदादा करत आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि आज कुठेतरी फक्त धनंजय मुंडेची सभी दुलमिल नाही होते, आता याच्यामध्ये पूर्ण राष्ट्रवादीचं जे पूर्ण कॅरेक्टर आहे हे लोकांच्या समोर आलेलं आहे. जे पाठबळ देत आहे ना आणि जे पाठीशी घालताय त्यांना, अरे तुम्ही मृत्यू झाल्यानंतर, एक मर्डर झाल्यानंतर तुम्ही त्यांना मंत्रिपदाची शपथ द्यायला लागताय. कुठे चाललाय महाराष्ट्र? तुम्हाला लोकांची काहीही मनाची विचाराची काय राहिली नाही. आणि जे पक्ष असताय एक विचार असतो, एक पक्ष जे असताय ना ते विचार असतो, आणि तुम्ही तुमचे विचार कुठे आहे? आणि आज हे फक्त धनंजय मुंडेची याच्यामध्ये इमेज कमी झालेली नाहीये, पूर्ण राष्ट्रवादीची इमेज इसमें याच्यामध्ये. दादांचे पण हात बांधलेले आहेत. एकंदरीत त्यांचा राजीनामा होत नाहीये किंवा आज होईल आहे, तर यापूर्वी पण 3 महिन्यापासून हे प्रकरण चाललेलं आहे. दादांचे हात कुठे बांधलेले होते या प्रकरणात? 100% बांधलेले होते. धनंजय मुंडेंनी दादाचे हात बांधलेले होते. आणि मी खूप मोठी बात करते, कशाला मी करू शकते, क्योंकि 27 वर्ष घरामध्ये बघितलेलं आहे. आणि जे बघितलेलं आहे तेच मी मीडियासमोर बोलते, लोकांच्या समोर बोलते. आणि जे धनंजय मुंडे आहे ते अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे, त्याच्यासाठी हात बांधलेले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी घालत होते का सुरुवातीपासून या प्रकरणात? मला असं नाही वाटत देवेंद्रजी त्यांना पाठीशी घालताय, मला असं नाही वाटत. क्योंकि आज तुम्ही बघू शकता, त्यांची जरी इच्छा नसली होती, देवेंद्र भाऊजी सीएम साहेबांची जरी ये इच्छा नसली होती तो आज वाल्मिक कराड का नाव आला नसला होता. ते 100% आहे. ते जे ॲप्रिशिएटेबल काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, ते प्रोत्साहन करण्याचे जे काम देवेंद्र भाऊनी केलेलं आहे 100% एकदम. क्योंकि एक मंत्रीचे ॲट्रॉसिटीमध्ये मला 45 दिवस ठेवला गेला होता, मी विसरू शकत नाही कधी. आणि बेल सुद्धा होऊ देत नाही होते हे लोक. असा हे लोकांच्या मंत्री काय असते मला आत्ता माहीत पडला. मंत्रीची बायको 27 वर्ष राहिली पण मला माहित नाही होता मंत्री काय असतो. जवळपास 109 जणांचा अशाच पद्धतीने हत्या झाल्याचं देखील सांगितलं जातंय. नेमकं तुम्ही याकडे कसं बघता? 100% 109 लोकांची जे तुम्ही सांगताय त्याच्याबद्दल माझ्याकडे काय माहिती नाही आहे. पण हा बीडमध्ये मी 3 वर्ष गेले आहे, तो त्याच्यामध्ये माझ्या खूप माहिती मिळाली आहे. जसे माझ्याकडे रेकॉर्डिंग्स आहे, 1 वाजता कोणी मला कॉल करून सांगितलेलं आहे की पूर्ण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, मी पूर्ण देवेंद्र फडणवीस साहेबांना देणार आहे की मला असं खोट्या केसमध्ये टाकलं आहे वाल्मिक कराडनी, धनंजय मुंडेंनी. आणि फक्त त्यांची चूक काय होती, ह्यांचे लोकांच्या समोर त्यांची बायको सरपंच झाली होती. त्यांनी पैशाचा लालच दिला, मारहाण केली, एक महिलासोबत मारहाण केली, तरी पण तो महिला लढली नात्रामध्ये आणि ते अपक्ष सरपंच झाली. त्याच्यासाठी त्यांचे नवऱ्याला ॲट्रॉसिटी केसमध्ये टाकला. मला कॉल आला रात्री 1 वाजता. मी सांगितलं त्यांना तुम्ही घाबरू नका, मी बघते. आणि त्यांनी कशी, आणि काही लोकांची जमीन खाल्ली आहे, कोर्टाची ऑर्डर असून
कोर्टाची ऑर्डर सुद्धा मानत नाही होते हे लोक. माझ्याकडे पुरावे आहे. एक मुलगा ज्याची अंबाजोगाईमध्ये जमीन खाल्ली आहे, कोर्टाची ऑर्डर असताना पोलीस गुंड लोक तिकडे जायचे आणि त्या लोकांना प्रेशराईज करायचं. आता जे मी सांगितलं त्यांनी केला आणि त्याला न्याय मिळाला. माझ्याकडे मेसेज पण आहे, त्यांनी मला धन्यवाद पण दिला. तुम्हाला असं वाटत नाही की हा सगळा झाला असावा आता व्हिडिओ आणि फोटोची वाट बघावी लागते या सगळ्यासाठी? 100% मी काय सांगितलं तुम्हाला, 27/11/2024 रोजी मी राहुल नार्वेकरजी, राज्यपाल सगळीकडे मी निवेदन दिलेलं आहे. असे गुंड प्रवृत्तीचे लोकांना तुम्ही मंत्रिमंडळमध्ये कसं ठेवू शकतात, त्याच्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे. तरी पण आज कोणी ऐकत नाही होता. आणि सगळ्यांना माहिती आहे धनंजय मुंडे जे आहे हे छोटी मोठी हस्ती नाही आहे. त्यांचं वक्तव्य, त्यांच्या भाषण, त्यांच्या काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. त्यांनी पण स्वतः सांगितलेलं मी कधी इतका मोठा झाला मला स्वतः माहीत पडला नाही. ते 100% आहे. पण तुम्ही मोठे व्हा, पण असे क्रूर वृत्तीचे लोकांना तुम्ही सोबत कशाला घेऊ शकतात? तो और ही सिस्टम जे आहे, जसे सीएम, डिप्टी सीएम, जसे अजितदादा गटाचे हे आहे, त्यांचे अध्यक्ष अजितदादा आहेत, ते कशात त्यांना पाठीशी घालू शकतात? जसे ज्या वेळे अजितदादावरती एलिगेशन लागले त्या वेळी त्यांनी स्वतः इतके मोठे, ते पण खूप मोठे आहे, तरी पण त्यांनी स्वतः राजीनामा दिलेला आहे वेळोवेळी. तर पण मुख्यमंत्री म्हणतात की यामध्ये नैतिकतेचं अधपतन झालेलं नाहीये. नाही, खूप पतन झालेलं आहे. त्या दिवशी पतन झाला होता ज्या दिवशी संतोष देशमुख हत्या झाली होती. दुसरे दिवशी लगेच धनंजय मुंडेला राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण दिला नाही. तो नैतिकतेचा पतन त्या दिवशीच झाला. आणि नैतिकता जे आहे त्या दिवशी धनंजय मुंडेमध्ये राहिली नाही होती. आणि मी तर बोलते हे शासनामध्ये नैतिकता राहिली नाही होती. ज्या वेळे एक नवरेने स्वतःची बायकोची गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवली होती आणि तिला जेलमध्ये टाकला होता. आणि भारताचा इतिहास आहे पहिल्यांदा कोई नवरेने स्वतःची बायकोला जेलमध्ये टाकण्याच्या घाणेरडा प्रयत्न केला होता. त्या दिवशी नैतिकता गेली होती. मी तो असं म्हणणार. आणि नैतिकता तो आहेच नाही. जरी नैतिकता होती तर 3 महिने जन आंदोलन, अरे 2 दिवसापूर्वी त्यांचे लोक काय टाकताय? 2 दिवसापूर्वी बाप तो बाप रहेगा. मर्डर झाले नंतर काय टाकताय हे लोकांचे गुंड गँग लोक जो बाहेर आहे? बाप तो बाप रहेगा. तुम्हाला माहिती आहे बीडमध्ये मी होती त्यावेळे ठाण्याचे समोर काय बॅनर लावते, वाल्मी कराडचा फोटो लावून हे लिहिला होता त्याच्यावरती, बाप तो बाप रहेगा. अरे तुम्ही बाप असेल आणि मी पण अम्मा असेल, मी पण अम्मा आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे हे लोकांची गुंडा. आणि 2 दिवस अगोदर मी व्हिडिओ सेव्ह केलेला आहे. सगळ्यांची पोस्टवरती काय आहे माहिती आहे तुम्हाला? हे लोकांना असं वाटत होता की चार्जेस सीट झाली तर त्यांना सुटका मिळणार वाल्मिक कराडला. तर त्यांनी काय टाकलेलं, गाडींच्या ताफा आणि आपला बोस विठ्ठल. अरे कशाचा विठ्ठल? अशा विठ्ठल हा असा कशा तुम्ही विठ्ठल म्हणू शकता? कशी वृत्ती आहे ह्या लोकांची? आणि तुम्ही असं टाकताय 2 दिवशी अगोदर चार्जेस सीट सबमिट होले अगोदर हे लोकांनी काय टाकलाय की आमच्या बॉस येणार आहे 2 दिवसामध्ये आणि सगळ्यांना मजा चाखवणार आहे. अरे आता काय मजा चाखवणार आहे तुम्ही? काय मजा चाखवणार आहे? क्या पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही मारणार आहे का? असं संतोष देशमुख भाऊ सारी का? तो हे सगळं खूप माज आहे लोकांच्या. आणि हे सगळं जे राजीनामा आहे हे नैतिकताच्या आधारावर धनंजय मुंडेला द्यायला पाहिजे होता. परत जनता जरी दिला होता नैतिकताच्या आधारावर, 100% नैतिकतेचा खून झालेला याच्यामध्ये. करुणाताई, शेवटचा प्रश्न असेल हा. एकंदरीतच आपण बघतो तुमच्या पोडगी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे असं म्हणतात, त्यांनी परत पिटिशन केलं आहे पोडगीच्या अनुषंगानं. त्यांचं म्हणणं असं आहे की माझी अधिकृत पत्नी ही राजश्री मुंडे आहे, करुणा मुंडे नाही. माझं लग्न झालेलं नाही आहे त्यांच्यासोबत. ऐका, वो अगोदरपासून पहिल्या दिवसापासून 21 मध्ये ज्यावेळी हे सगळ्यांच्या लोकांच्या समोर आली आहे बात, त्यावेळेपासून तो असंच म्हणताय. पण माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे, मी मीडियावरती टाकू शकतो. जरी तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही परत या, मी पूर्ण पुरावे तुम्हाला देते. आणि धनंजय मुंडेंनी एक मानहानीचा दावा केला होता, सगळ्यांना माहिती आहे.
ते मानहानीचा दावा हायकोर्टामध्ये केला होता आणि त्याच्यामध्ये 2 कोटीची मागणी माझ्याकडून केली होती आणि त्याच्यामध्येही एक माझ्यासोबत ते ओबेराय हॉटेलमध्ये तैलारामानी जज समोर आमच्या 5 महिने मीडिएशन चालला. त्याच्यामध्ये त्यांनी मला 50 कोटीची ऑफर दिली. 10 कोटी कोर्टामध्ये सगळ्या ऑन रेकॉर्ड मी देणार आहे आणि 40 कोटी तुला कॅश देणार आहे. पण त्याच्यामध्ये ते कन्सर्न टर्ममध्ये मी साईन केली की माझ्या मुलाबाळांना पण उचलून नेऊन गेले होते. सगळ्यांना माहिती आहे, सगळे कंप्लेंट पण माझी आहे. तो मुलाबाळांना आणण्यासाठी मी साईन केली होती ते कन्सर्न टर्मवरती. माझी किस्मत खूप चांगली आहे. ते कन्सर्न टर्म कोर्टामध्ये आहे. 3 कोटीची डीडी तिकडे जमा आहे. तुम्ही पूर्ण रेकॉर्ड काढू शकता, मीडियावरती देऊ शकता. हर औरत पैसे की भूखी नहीं होती है और करुणा मुंडे तो बिल्कुल भी नहीं है. 50 कोटीला लात मारणारी एकमेक महिला करुणा मुंडे आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही डिफॉर्मेशनचा केस करताय बघा आणि त्या केसमध्ये त्यांनी स्वतः लिहून दिलेला आहे 98 पासून आम्ही सोबत आहे. 98 पासून आणि राजश्री त्यांच्या जीवनामध्ये कधी आली आहे 2001 मध्ये. तो तुम्ही स्वतः बघू शकता धनंजय मुंडे किती झूट, किती खोटाळा व्यक्ती आहे. पूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि पूर्ण पेपर पुरावे माझ्याकडे आहे. आज जर राजीनामा होतोय मुंडेंचा तर समाधानी असाल? मी समाधानी नाही आहे. तरी पण मी समाधानी नाही. मला ते राजीनामा बघा, ते राजीनाम्याचं माझ्या काय लेणं घेणं नाही होता. पण हे क्रूर वृत्ती जो आहे, जे क्रूर वृत्तीला हे लोक पाठबळ देते त्याच्या सोबत माझी दुश्मनी आहे. आणि जे माझी मागणी आहे ते राजीनामा तो होणारच आहे 100%. त्याच्यामध्ये काय गैरबदल नाही आहे. 100% राजीनामा होणार आहे. पण माझी जे मागणी आहे, मेन मागणी, हे लोकांनी जे मागणी केली फाशीची सजा झाली पाहिजे, ते आमची मेन मागणी आहे. ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.